अजून माधुरीला जाऊन त्या वंतारामध्ये 24 तास पण नाही झाले. आमच्या माधुरीचा पाय, मागचा डावा पाय फ्रॅक्चर झालाय. आमच्या नानीत असताना त्या माधुरीच्या पायाला एक खरोच पण आम्ही आणून दिले नाही आणि त्यांच्या तिथे जाऊन 24 तासात आमच्या माधुरीचा पाय फ्रॅक्चर झाला. आमची हत्ती या नानी मठात 1900 वर्ष चालू झाले आणि त्यांनी आम्हाला शानपण शिकवत आहेत की तुम्ही हत्ती कसं पाळताय. निर्णय त्यांनी द्यायलाच पाहिजे. सोडा, आमची माधुरी कुठल्याही परिस्थितीत त्यांनी परत द्यायला पाहिजे, त्याबद्दल वादच नाही. आणि त्याला दुसरं कुठलंही ऑप्शन नाहीये. माधुरीला कुठलंही ऑप्शन नाही. ओनली माधुरी, ब्रिंग बॅक माधुरी, एवढं एकच ऑप्शन आहे. आणि तिला आता जातानाच त्यांनी इजा केलेली आहे, दिसतंय फोटोमध्ये. आणि मग पेटा आम्हाला कसं म्हणू शकतो आम्ही हत्तीची काळजी घेत नाही म्हणून. 16,000 गौशाला आता पूर्ण भारतामध्ये चालू आहेत, त्यातल्या 14,000 जैन लोक चालवत आहेत. आणि तुम्ही जैनांवर लांछन कसं लावू शकता तुम्ही, आम्ही प्राण्यांची काळजी घेत नाही म्हणून. आणि नानी गावातच नव्हे तर संपूर्ण भारताभर जैन लोक नाराज आहेत आणि दुःखी आहेत. तो हत्ती कुठल्याही परिस्थितीत परत आलाच पाहिजे. आणि अंबानीला काय सुख दुःख नाही. हत्तीबद्दल 35 वर्ष आम्ही आता नांदणी गावात 35 वर्ष झाली हत्ती होऊन. काय त्याच्याबद्दल पूर्वी काय हत्तीचं तक्रार नव्हतंच. हे पेटावले यांचे आमच्या हत्तीवरती डोळा ठेवून हत्ती उचलण्याचा प्रयत्न केला आहे आणि न्यायाव्यवस्थेवर आमचा विश्वास राहिला. त्यामुळे आम्ही जिओवर बॅन हे 100% करणार. जिओचा कार्ड आम्ही स्विच केलेला आहे. जिओ मध्ये पेट्रोल पंप मध्ये घालणार नाही, रिलायन्स ट्रेंड मध्ये जाणार नाही. इतके हत्ती चांगला आहे आणि यावं म्हणून आम्ही बोलतो. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आता सध्या उभा आहे नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामध्ये. आणि आपण बघू शकताय की इथं हा लोकांचा जो मॉफ आहे, जी लोकांची गर्दी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेली आहे. कारण की आज नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीला गुजरात येथे जाऊन 5 दिवस झालेले आहेत. आणि इथलं संपूर्ण गाव अद्याप दुःखी आहे. कारण त्या महादेवीनं जवळजवळ 35 वर्ष इथल्या लोकांना लळा लावलेला होता, जीव लावलेला होता. आणि ती महादेवी अचानक इथल्या लोकांना सोडून गुजरात इथल्या वनतारा अभयारण्यामध्ये गेल्याने अजूनही इथल्या लोकांच्या मध्ये दुःख देखील आहे आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये संताप देखील आहे. तो संताप या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला दिसत आहे. आज वनताराची जी टीम आहे, वनताराचे जे सीईओ आहेत ते आज कोल्हापूर या ठिकाणी आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वनतारांच्या सीईओंची, जिल्हाधिकारी आणि या मठाचे जे मठाधिपती आहेत जिनसेन महाराज यांची बैठक पार पडलेली आहे. आणि या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला हे अद्याप जवळजवळ दुपारी 2ला बैठक ती झालेली आहे आणि जवळजवळ 6-6:30 वाजले तरी आता बैठकीचा निर्णय अजून कळालेला नाही. त्यामुळे बैठकीचा निर्णय ऐकण्यासाठी हे लोक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण विचारूया नेमके काय त्यांच्या भावना आहेत आणि नेमके ते कशासाठी इथं या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघूया, इथं बघू शकता या ठिकाणी महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, पुरुष मंडळ आहेत. आपण विचारूया त्यांना नेमके या ठिकाणी ते कशासाठी आले, त्यांनी काय भावना आहेत. काय सांगाल, आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे तो अद्याप आपल्याला कळालेला नाही आणि सगळी गर्दी दिसते, काय सांगाल? आमची एकच म्हणणं आहे की आमची नांदी मठाची माधुरी परत यावं, हेच आमचं म्हणणं आहे. हे काय निर्णय होईल हे आमचे जगद्गुरू स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी आता सगळ्यांना सांगतील. त्यांचं काही क्षण मीटिंग चालू आहे, ते झाल्यानंतर महाराजजी हे सांगतील. हे आमची चांगली बातमी यावी हीच आमची इच्छा आहे. मावशी, तुम्ही इथं बसलेला आहात, काय सांगाल, काय भावना आहेत, कशासाठी तुम्ही इथं आलात, काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला हत्ती पाहिजे. आम्हाला हत्ती कुठल्या परिस्थितीत यायला पाहिजे. हत्तीवर आमचे भरपूर जीव आहे आणि आम्हाला हत्ती इथं पाहिजेच आहे. काही बी करा पण हत्ती आणा. किती बी कष्ट घ्यायला लागला मी घेतो, पण हत्ती पाहिजे. आपण या ठिकाणी आजी बसलेत. विचारा आजी, काय सांगताय, तुम्ही महादेवीसाठी इथं आलेला आहात आणि काय भावना आहेत तुमच्या? इतके हत्ती चांगला आहे आणि यावं म्हणून आम्ही बोलतो. तिला जाऊन जवळजवळ आज 5 दिवस झाले आणि तिला परत आणण्यासाठी राजकीय पातळीवर नसेल, वेगवेगळे लोकप्रतिनिधी असतील प्रयत्न करत आहेत, मठाला भेटी देत आहेत. आज देखील वनताराचे सीईओ या ठिकाणी कोल्हापूरला आले होते, काय सांगाल? त्यांना आमची माधुरी पुन्हा नानीला पाठवावी लागेल. कारण की ते फक्त नानीचेच नाही तर
पूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि इव्हन पूर्ण महाराष्ट्रातून सपोर्ट आहे. फक्त महाराष्ट्र नाही तर कर्नाटकचा पण फुल सपोर्ट आहे की आमची माधुरी आम्हाला नांदीमध्ये पाहिजे. गुजरातला फक्त आपली गव्हर्नमेंट, गुजरातला जे काही असेल आपला बिझनेस, आपली शिक्षण, आपलं सगळं गुजरातला देईल. इव्हन आता प्राणी गुजरातकडे सोडत आहे. एक वेळ जर पेटा इतकंच जर प्राण्यांची काळजी करत असेल तर मी त्यांना एवढंच रिक्वेस्ट करेन की तुम्ही गुजरातमध्ये सोडू नका, त्या वंतारामध्ये सोडू नका. जर तुम्हाला सोडायचंच असेल ना, जंगलात सोडा ना त्यांना. तुम्हाला महाराष्ट्र वंतारामध्येच का सोडायचं? आमच्या महाराष्ट्रात जर आमच्या माधुरीला सोडलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं. पण आमची संस्कृती बाहेरच्या राज्यात नका पाठवत आहे. आणि जेव्हा संस्थाची अजून सुरुवात झाली नव्हती, त्यांना आता फक्त 24 वर्ष झाली आता संस्था त्यांची चालू होऊन. आणि आमची हत्ती या नांदी मठात 1900 वर्ष चालू झाले आणि त्यांनी आम्हाला शानपण शिकवत आहेत की तुम्ही हत्ती कसं पाळताय. त्यांनी कुठे म्हणजे त्यांनी फक्त बोलतात की आमची माधुरी आम्ही त्यांना नीट सांभाळत नाही. पण त्यांना आम्ही सगळी दाखवून देतो की त्यांच्यापेक्षा अजून माधुरीला जाऊन त्या वंतारामध्ये 24 तास पण नाही झाले. आमच्या माधुरीचा पाय, मागचा डावा पाय फ्रॅक्चर झालाय. आमच्या नानीत असताना त्या माधुरीच्या पायाला एक खरोच पण आम्ही आणून दिले नाही आणि त्यांच्यात तिथे जाऊन 24 तासात आमच्या माधुरीचा पाय फ्रॅक्चर झाला. तर मी वंताराला रिक्वेस्ट करेन की आमची माधुरी आम्हाला परत पाठवून द्यावी. ज्या ठिकाणी माधुरीला नेलं वनतारा गुजरात या ठिकाणी, तिथले सीईओ आज या ठिकाणी आले होते आणि कोल्हापूरला त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला त्यांची बैठक झाली. स्वतः महाराज देखील त्या बैठकीला उपस्थित होते. काय सांगाल, माधुरीचा जीव आपल्याला कशा पद्धतीने लागला होता आणि त्या बैठकीत जी चर्चा झाली त्या चर्चेची आपल्याला कशा पद्धतीने अपेक्षा आहे, काय निर्णय भाग आहे? निर्णय त्यांनी द्यायलाच पाहिजे. सोडा, आमची माधुरी कुठल्याही परिस्थितीत त्यांनी परत द्यायला पाहिजे, त्याबद्दल वादच नाही. आणि त्याला दुसरं कुठलंही ऑप्शन नाहीये. माधुरीला कुठलंही ऑप्शन नाही. ओनली माधुरी, ब्रिंग बॅक माधुरी, एवढं एकच ऑप्शन आहे. आणि चर्चा काय झाली आम्हाला अजून माहित नाहीये आणि महाराजांचा आदेश असल्याशिवाय आम्ही तुम्हाला काहीही मत देऊ शकत नाही. काय फक्त आमच्या सगळ्या लेडीज लोकांची एवढीच इच्छा आहे, ब्रिंग बॅक माधुरी. आणि तिला आता जातानाच त्यांनी इजा केलेली आहे, दिसतंय फोटोमध्ये. आणि मग पेटा आम्हाला कसं म्हणू शकतो आम्ही हत्तीची काळजी घेत नाही म्हणून? 35 वर्ष झालं नांदीत हत्ती आहे काय, त्यामुळे 35 वर्षात आम्ही तिची काळजी घेतली नाही असं कसं होईल? 16,000 गौशाला आता पूर्ण भारतामध्ये चालू आहेत, त्यातल्या 14,000 जैन लोक चालवत आहेत. आणि तुम्ही जैनांवर लांछन कसं लावू शकता तुम्ही, आम्ही प्राण्यांची काळजी घेत नाही म्हणून? जे आम्ही पाणी दररोज गाळून पितो त्या पाण्यातले जंतू सुद्धा आम्ही त्या पाण्यात परत नेऊन सोडतो. इथपर्यंत आमचं जैनांचं अहिंसावरती भक्ती आहे आणि तुम्ही सरळ आरोप करता नाही तर आम्ही हत्तीची काळजी घेऊ शकत नाही म्हणून, हे चुकीचं आहे. तुम्ही आता या गोष्टींचा निषेध करणं आता सुरू केलंय बऱ्याच ठिकाणी. जे अंबानीचं जे प्रोडक्ट आहे ते सगळं आता तुम्ही बायकॉट करत आहात, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? आम्ही असाच बायकॉट चालू ठेवणार. जेव्हा आमची माधुरी आमच्या नांदणीमध्ये परत येईल तेव्हा पण आम्ही विचार करू बायकॉट काढायचा का नाही. कारण आमचं सगळ्यांचं एकी झालेलं आहे. मत हे जनमत हे प्रक्षुब्धच आहे सध्याला. त्यामुळे आमच्याकडनं तुम्ही कसलीही अपेक्षा करू नये. तडजोडीची कुठलीही अपेक्षा आमच्याकडनं तुम्ही करू नका. 743 गावाची जनता आता एक झालेली आहे. इथं लहान मुलगी देखील माधुरीबद्दल आपलं मत व्यक्त करण्यासाठी आलेलं आहे. काय सांगशील माधुरीबद्दल तू? माधुरी आम्हाला खूप आवडते, कारण माधुरी आम्ही लहानपणापासून आम्ही माधुरीला बघतो. बुधवारच्या बाजारात माधुरी आमचं फळभाजी खायला ते नेते आणि आता माधुरी बाजारात येत नाही, फळभाजी आमचं खात नाही, आम्हाला आता आशीर्वाद देणार नाही, म्हणून आम्हाला खूप दुःख होते. म्हणून आम्हाला आता माधुरी पाहिजे म्हणजे पाहिजे. अजी, काय सांगाल, माधुरी परत येण्याची कितपत आता आशा राहिलेली आहे, काय वाटतंय तुम्हाला? अंबानीने की नाही रात्रीला नेलं हत्ती, त्यांना 48 तासात नेलं. त्यांना रात्री न्यायला परवानगी कशी मिळाली? आमचा हत्ती आम्हाला परत पाहिजे. आमची गावं आहेत भरपूर, आम्ही हत्तीला सांभाळणार नाही असं आहे का आमचं मत? 740 गावं आहेत आमची काय, आणि असं कसं केलं याने? यांना परवाना कोण दिलं? यांचं जंगल हे खाजगी आहे की नाही, हे काय सरकारी आहे? यांना मोदींनी परवानगी कसं दिलं, कसं नेलं यांनी? एवढंच आमचं म्हणणं आहे, आमचा हत्ती आम्हाला मिळावा. 35 वर्ष माधुरी तुमच्या नांदणी गावामध्ये राहिली, कशा पद्धतीने माधुरीने तुम्हाला जीव लावला होता? अगदी जीव. दररोज दर बुधवारी बाजारात येणार, दारासमोर येणार आमच्या. आम्ही काय नाही काय त्याला खायला देणार, आम्हाला आशीर्वाद देणार तो हत्ती. दर बुधवारी आम्ही वाट बघत राहत असतो भाकरी करून त्याला देण्यासाठी. काय मग असं केलं, हे चुकीचं केलं यांनी. बघा काय आहे तुमचं म्हणणं ते. सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे काय मागणी? सरकार मतदानाला कोण मत देणार त्यांना सरकार
बाजू देणार ना, आम्हाला कसं बाजू देणार आहे? मठासाठी जी बैठक झाली माधुरी हत्येसाठी ती काय निष्फळ ठरल्या काय. आता महाराजांचा आदेश काय येईल ते सर्व श्राविकाने मान्य करायचं आहे आणि इथून पुढं माधुरी हत्येवर सर्वांनी प्रेम ठेवून माधुरीला हत्येला परत मठामध्ये आणण्याचा प्रयत्न करून मठाची ही परंपरा ही कायम ठेवायची आहे इथून पुढं. आणि नांदीमधल्या पंचक्रोशीतले सर्व श्रावक इतर समाजाचे 12 बोलतेदार माधुरी हत्येसाठी इथं आलं काय. त्यांनी जीवदान देण्यासाठी आले तर प्रयत्न केले. त्या सगळ्यांचा मी मठामार्फत मठाच्या ट्रस्टीमार्फत गावातली सर्व तरुण मंडळे यांच्यामार्फत मी प्रत्येकांचा ऋणी आहे. राज्यातले जिल्ह्यातले विविध नेते या ठिकाणी मठाला भेट देण्यासाठी येत आहेत. काय त्यांनी नेमकं काय सांगितलं आपल्याला या मठाला? मठासाठी लोकप्रतिनिधीकडून प्रयत्न चालू आहेत पण शासन स्तरावरची काय म्हणजे हालचाल चालू नाही. फक्त प्रयत्न चालू आहेत. बघू करू असेच त्यांची उत्तरं आहेत काय. आणि अंबानीला काय सुख दुःख नाही. हत्येबद्दल 35 आम्ही आता नांदणी गावात 35 वर्ष झाली हत्ती होऊन काय. त्याच्याबद्दल पूर्वी काय हत्तीचं तक्रार नव्हतंच. हे पेटावले यांचे आमच्या हत्तीवरती डोळा ठेवून हत्ती उचलण्याचा प्रयत्न केला आहे आणि न्यायाव्यवस्थेवर आमचा विश्वास राहिला नाही. महादेवी हत्ती संदर्भात आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यात भेट झाली. त्या संदर्भातला निर्णय ऐकण्यासाठी तुम्ही इथे जमलात, काय सांगाल? बघा, हत्ती आम्ही परत आणणारच, कारण हत्ती आमची माधुरी आमची जान आहे, माधुरी आमची शान आहे. आणि जे आता म्हणजे दुपारी आलते CEO त्यांनी म्हणतात की कोर्टाकडे जावा. कोर्ट कोणाचा आहे? CEO हे अंबानी म्हणजे कुठे मोठा माणूस आणि आम्हाला म्हणतो कोर्टाकडे जावा. तर चुकीचं आहे हे सगळं. म्हणजे कुठे घुमजाव करता येतील. त्यामुळे आम्ही जिओवर बॅन हे 100% करणार. जिओचा कार्ड आम्ही स्विच केलेला आहे. जिओमध्ये पेट्रोल पंपमध्ये घालणार नाही, रिलायन्स ट्रेंडमध्ये जाणार नाही, लक्षात घ्या. आणखीन म्हणजे तुमच्या रिलायन्सपेक्षा आम्हाला म्हणजे त्याचे कॉम्पिटिटर जे आहेत आम्हाला ऑफर पण चांगले देतील. त्यामुळे आम्ही जिओला पूर्णपणे बॅनच करणार. काय ती त्यांनी प्रयत्न करू देत, जिओला बॅन हे करणारच. जाऊन जवळजवळ 4 ते 5 दिवस झाले. काय कशा पद्धतीचं वातावरण सध्या गावात आहे? आणि आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची, वनतारांच्या CEOंची आणि महाराजांची बैठक झाली. काय त्यात नेमकं काय त्यात चर्चा झाली? काय चर्चा झाली हे सांगता येत नाही. पण जैन समाज नांदणी आणि संपूर्ण भारतभर दुःखी आहे आणि त्यांना हत्ती परत द्यावाच लागेल. आणि जर हत्ती नाही दिला, आता गावात तर दुःखाचं वातावरण आहे. माधुरी तर पाहिजेच. आणि नांदणी गावातच नव्हे तर संपूर्ण भारताभर जैन लोक नाराज आहेत आणि दुःखी आहेत. तो हत्ती कुठल्याही परिस्थितीत परत आलाच पाहिजे. नाही आला तर समाज अतिशय दुःखी राहील कायमस्वरूपी. नांदणीचा हातात त्यांनी परत द्यावा. आणि माझं मत असं आहे की संसद भवनमध्ये जैन लोकांना 2 मताचा अधिकार असावा. एक जैनाचा माणूस आणि एक इतर जातीचा. म्हणजे ह्या गोष्टीला, माधुरीसारख्या गोष्टीला आळा बसेल आणि जैनाचं कोण नाव काढणार नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.